मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राखी पौर्णिमेच्या अगोदर भावाने बहिणीचा सन्मान केला असे म्हणत महिलांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली। राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच राज्यातील सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते। याची पूर्तता म्हणून महायुतीच्या शासनाने पहिल्या टप्प्यातील 84,000 महिलांना 2 महिन्यांचा एकत्रित हप्ता त्यांच्या बँक खात्यावर जमा केला। एका भावाने एका बहिणीला दिलेला शब्द काटेकोरपणे पाळला म्हणून भावाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून सोमवारी भाजप महिला आघाडीच्या वतीने विजापूर वेस येथील मार्कंडेय मंदिराच्या समोर देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोच्या कटआउटला महिला राखी बांधून आभार व्यक्त करताना दिसून आल्या। मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी या योजनेच्या घोषणेनंतर प्रत्यक्ष कृती करून महायुतीच्या सरकारने महिलांना मोठा दिलासा दिला। एका भावाने बहिणीला केलेली ही मोठी मदत आहे असे म्हणत एका भावाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून भाजप महिला आघाडीचा हा अभिनव उपक्रम आम्ही करत आहोत अशी भावना भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष विजया वड्डेपल्ली यांनी व्यक्त केली। नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन आणि आमच्या पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनींची आज आपल्या पूर्व भागातून रथयात्रेच्या निमित्ताने सर्व माझ्या समाज बांधवांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा। महाराष्ट्र शासनाच्या वतीने महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक महिला भगिनींना 15 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनच्या अगोदरच भावांनी पाठवलेली ओवाळणी प्रत्येकाच्या खात्यात 3000 रुपये जमा झाल्यामुळे प्रत्येक महिलेच्या आनंदावर जो चेहऱ्यावर जो आनंद दिसत आहे हे सर्व आमच्या महायुतीच्या सरकाराचं आहे आणि प्रत्येक बहिणीच्या पाठीमागे भाऊ आहे हे ठामपणे विश्वास आमच्या देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी दाखवून दिल्याबद्दल आमच्या सोलापूर भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा द्यायला आणि या ठिकाणी सर्व येणारे जाणारे सर्व माता भगिनी देवेंद्र भाऊंच्या दीर्घायू आणि त्यांच्या भावी आयुष्यात आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वाटचाल करण्यासाठी सर्व बहिणींनी या ठिकाणी त्यांना हाताच्या मनगटीला बळ मिळावं म्हणून राखी बांधून त्यांना शुभेच्छा देत आहेत आणि ह्या शुभेच्छा या मार्कंडेयाच्या रूपाने त्यांच्यापर्यंत पोहोचतील अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करते आणि सर्वांना पुन्हा एकदा रक्षाबंधनच्या शुभेच्छा आणि सर्व माता भगिनी आज एकदम खुशीमध्ये दिसत आहे त्यामुळे त्यांनाही आमच्या वतीने शुभेच्छा।